नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांना. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर् साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. तर आज आहे माझ्या गुरुचरित्र पारायणाची समाप्ती म्हणजेच उद्यापन. आणि हे उद्यापन आज 8व्या दिवशी मी करत आहे, कारण 7 दिवस वाचन झाल्यानंतर 8व्या दिवशी या गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन करायचं असतं. म्हणजे जर शुक्रवारी किंवा शनिवारी आपण चालू केलं तर ज्या वारी चालू केले त्याच वारी उद्यापन आपल्याला करायचं असतं, म्हणजे समाप्ती करायची असती. 7 दिवस, ज्या दिवशी 7वा दिवस असतो, ज्या दिवशी सगळी अध्याय वाचायची संपतात, त्या दिवशी आपण उद्यापन नाही करायचं, तर 8व्या दिवशी उद्यापन करायचं असते. मग आज 8वा दिवस आहे. मी मागच्या शुक्रवारी चालू केलेलं होतं पारायण आणि गुरुवारी त्याची समाप्ती झाली आणि आज आहे शुक्रवार. आज पारायणाची उद्यापन म्हणजे समाप्ती करत आहे मी. तर आता समाप्तीसाठी मी नैवेद्य केला आहे. घरच्या घरीच उद्यापन करणार आहे आणि मंदिरामध्ये जाऊन शिदा वगैरे प्रसाद वाटप करणार आहे. त्याच्यामुळं मी घरच्या घरीच नैवेद्याची तयारी केलेली आहे. आता नैवेद्य दाखवताना आपल्याला 4 नैवेद्य दाखवायचे आहेत. एक स्वामींच्या फोटोला, दुसरा श्री गुरुचरित्र पारायणाच्या पोथीला, तिसरा आपल्या घरातील देवघराला आणि चौथा आपल्या कुलदेवतेला. अशा प्रकारचे 4 नैवेद्य आपल्याला दाखवायचे आहेत. आणि हे नैवेद्य दाखवूनच आपल्याला आरती करायची आहे. ती आरती आपण 10:30ची करू शकतो, किंवा आपल्याला जर एवढ्या लवकर होत नसेल तर 12:30ची आरती आपण करू शकतो. तर मी 10:30ची आरती करत आहे. नैवेद्य वगैरे दाखवून घेतला आहे. नैवेद्यामध्ये घेवड्याची भाजी आणि गोडाचा समावेश असावा. आता घेवड्याची भाजी तर आज मी केलेली नाही, भेंडीची भाजी केली आहे आणि गोडासाठी रव्याची खीर बनवली आहे आणि बाकी भाजी आणि चपाती बनवलेली आहे. तर अशा प्रकारे आपण 4 नैवेद्य अर्पण करून तुळशीपत्राने त्या नैवेद्याच्या भोवती तुळशीपत्र त्यामध्ये ठेवून भोवती पाणी फिरून सर्व देवी देवतांना नैवेद्य समर्पे आम्ही करून नैवेद्य आरती नंतर करायची आहे. आरती करताना आरत्या देखील 5 देवाच्या करायच्या आहेत. त्यामध्ये आपल्याला सुरुवातीला गणपतीची करायची आहे, नंतर महादेवाची करायची आहे, नंतर दुर्गा माताची करायची आहे आणि त्यानंतर दत्तगुरूची करायची आहे आणि स्वामी समर्थांची करायची आहे. अशा प्रकारच्या 5 आरत्या आपल्याला करायच्या आहेत. आणि मग आरत्या करूनच नंतर आपल्याला आरत्या झाल्यानंतर आपल्याला जो आपल्याला ग्रंथ आपल्या डोक्यावर ठेवून प्रार्थना करायची असते ती करायची आहे. आरती झाल्यानंतर आपल्याला श्री गुरुचरित्र आपल्या हातात घ्यायचे आहे आणि हातात घेऊन जय जयकार करायचा आहे. घरामध्ये नामघोषाचा जय जयकार करायचा आहे. त्या जय जयकारामध्ये आपल्याला स्वामी समर्थांचा, आपण दत्तगुरू महाराजांचा, सगळ्या देवी देवतेचा जय जयकार करायचा आणि आपल्या कुलदेवतेचा देखील जय जयकार करायचा आहे. त्यामध्ये आपण ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय असं म्हणायचं आहे. त्यानंतर दत्तगुरू महाराज की जय, नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय, श्रीपाद शिववल्लभ महाराज की जय, असे दत्तगुरूंचे जेवढे अवतार आहेत तेवढ्या अवतारांची नावं त्यांच्या नावाने जय जयकार करून घ्यायचा. आणि मग आपल्या कुलदेवतेचा जय जयकार, जे कुलदेवत आहे त्यांचा जय जयकार करायचा आहे. आमचे खंडोबा कुलदेवत असल्यामुळे मी येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट अशा प्रकारे जय जयकार केला आहे. आणि मंत्र डोक्यावर घेऊन मी इथं जय जयकार करत आहे. आणि हे पूर्ण झाल्यानंतर आपल्याला मंत्र डोक्यावर ठेवायचा आहे. स्वामींना विनंती करायची आहे, दत्तगुरूंना विनंती करायची आहे की आपण जे काही माझ्याकडून पारायण करून घेतलं आहे निर्विघ्नपणे, त्याबद्दल आभार मानायचे आहेत. आणि जी काही चांगले शक्ती आहेत पारायणाची, चांगल्या गोष्टी आहेत ते माझ्यामध्ये उतरू द्या. ह्या पारायणाचे फळ मला पूर्णपणे मिळू द्या आणि माझ्या मनोवांछित इच्छा आणि मनोवांछित फलप्राप्ती मला होऊ द्या. तुम्ही दर्शन द्यायला या माझ्या घरी असं त्यांना आवाहन करायचं आहे. तुमच्यासाठी नैवेद्य बनवला आहे, तुम्ही ग्रहण करण्यासाठी या, मला आशीर्वाद द्यायला माझ्या घरी या, असं गुरूंना आवाहन करायचं आहे. आणि
आपल्याला हे पारायण संपूर्ण करायचं आहे. आणि जयघोषानंतर आपली पारायणाची पूर्णता समाप्ती करायची आहे. मग आता हे नैवेद्य ठेवलेले आहेत एवढे 4, तर नैवेद्याचं काय करायचं, तर आपण बाकीचे 3ही नैवेद्य स्वतः खायला घ्यायचे आणि एक नैवेद्य जो आपण पोतीला ठेवतो तो नैवेद्य आहे तो आपल्याला गाईला चारायचा आणि गाईला चारण्यासाठी तो काढून ठेवायचा बाजूला आणि गाय असेल त्या ठिकाणी नेऊन गाईला चारायचा. आणि जर गाय भेटतच नसेल तर तो देखील आपण खाल्ला तरी चालतो, परंतु फेकून द्यायचं नाही, वाया जाऊ द्यायचं नाही हा नैवेद्य. तर अशा प्रकारे आपण गुरुचरित्र पारायणाची सांगता करायची आहे. आणि या गुरुचरित्र पारायण काय अनुभव आला मला ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर पारायण चालू असताना दररोज आपल्याला संध्याकाळी भूमिशयन करायचे आहे आणि झोपताना तुमच्यापर्यंत पोहोचती का नाही ते मला तुम्ही येऊन सांगा, मला आशीर्वाद द्या. माझी सेवा पोहोचली असेल तर मला अशी विनंती करायची आहे. मी दररोज विनंती करत होते माझं काही चुकलं तर मला असं आपल्या आहे. आणि दत्तगुरू आपल्या स्वप्नात येऊन आपल्याला दर्शन देतात. होतं खरंच अनुभव आला जो की अंगावर काटा आणणारा आहे. मी अशीच दररोज प्रार्थना करत होते देवाला, माझ्या स्वप्नात या, माझं का खोट बरोबर आहे, फक्त तुमच्या पर्यंत पोहोचते की नाही मला कळू द्या. असं परंतु करून 7 गुरु नाहीत, रात्री काय त्यांनी अनुभव दिले नाही. 7व्या दिवशीचं जे पारायण संपलं, 7व्या दिवशीचं वाचन गुरुवारी जेव्हा संपलं, मला दुपारी थोडं सवय, दुपारी जराशी थोडं तेवढं विचार आपण गुरुंना केली माझ्या तुमची पोहोचती का नाही मला सांगा, माझी सेवा बरोबर होती का, तुम्ही माझी स्वीकारताय का हे सांगा. परंतु असं काही घडलं नाही करून हे आपल्याला अनुभव आला नाही. आणि देवापर्यंत पोहोचते का नाही मला समजत नाही. देवाने द्यावा परंतु कोल दिला नाही मी अक्षरशः पण मला दत्तगुरूंनी दिलं, वेळा दिलं, प्रकल्पात दिलं. एक दत्तगुरू वेळेस मंदिरात गेले असताना देवीच्या मागे मला दत्तगुरूचे स्वरूपात अनुभव होते आहेत त्या दर्शन अंगावर शहारे आणणारा आहे. अनुभूती आहे, साक्षात्कार घडून या वेगळा यापेक्षा अनुभव वाटत मोठा यायला पाहिजे असं वाटत नाही. आणि ते स्वप्नात येऊन दर्शन नाही. दत्तगुरूंनी माझ्या जीवनात याकडे काहीच नको, कारण आपण ज्यांच्या कृपेचा अभिलाष असतो आणि त्यांच्या कृपेचा प्रसाद आपल्यापर्यंत पोहोचतोय त्यांना ऐकले किंवा परंतु आपल्या दिले हे आपले आहे. त्याच्या असा खूप खूप चांगला आणि काही नाही अपेक्षा असली तरीही त्यांचं दर्शन घेणं, त्यांचा दर्शनाचा लाभ यासारखी
कुठलीच अपेक्षा असू शकत नाही, कारण त्यांच्या एका स्वरूपाने आपल्या पूर्ण जीवनाचे कल्याण होते. आपण या या हे अशी सेवा करून करत राहावा आहे. आणि असे माझ्याकडून व्हावा, आपली सेवा घरा आपल्या तुमच्या चरणी प्रार्थना आहे. जे हा भयंकर वाईट घटना, वाईट गोष्टी जगामध्ये वाईट गोष्टी आपले आपले सद्गुरू असते कुठल्याही स्वरूपात, परंतु त्याला आजच्या या कलियुगामध्ये, घोर कलियुगामध्ये आपल्याला तारून नेणारा परमात्मा आपल्यासोबत आहे. यापेक्षा मोठं काही नाही. त्यामुळे आपल्याला जशी जमेल तशी भक्ती करायला लागा. आपण जमेल तशी भक्ती करायला लागलो, त्यानंतर परमेश्वर आपल्यासोबत येतात. आपल्या भक्तीला पुढे नेण्यासाठी ते देखील प्रयत्न करतात. आपल्याला चांगले चांगले मार्ग दाखवतात, चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचतात, चांगले लोक पोहोचवतात, ते चांगल्या गोष्टी पोहोचवतात. आणि नेमकं आपल्याला काय करायचं याचं मार्गदर्शन स्वतः परमेश्वर आपल्यासोबत आपल्या चांगल्या गोष्टी घडवून आपल्याला चांगली माणसं भेटून करत असतात. त्यामुळे या कलियुगामध्ये आपल्याला भक्तीशिवाय दुसरा कुठलाच मार्ग नाही, जो आपल्या गोष्टी व्यवस्थित आपलं जीवन सुरळीतपणे पुढे घेऊन जाऊन आपण सुखी समाधानी राहू यासाठी. नाहीतर ज्या घरामध्ये तुम्ही पाहताल की ज्या घरामध्ये भक्ती नाही, त्यामध्ये घरात सतत कटकटी, भांडणं, सतत असमाधान, पैसा असो वा नसो, सतत ज्या काही वाईट गोष्टी असतात त्या घरामध्ये असतात. या वाईट गोष्टीपासनं, वाईट सवयीपासनं, वाईट लोकांपासून आपल्याला सुटका मिळवायची असेल तर आपल्याला एकच उपाय आहे, भक्तिमार्ग. भक्तिमार्गात या, कोणत्याही देवाची भक्ती करा, परंतु मनोभावे करा. ती काया वाचा या अशा प्रकारे करा की ज्यामध्ये तुम्हाला सतत तुमच्या मनामध्ये एकच ध्यास असावा की आहे माझं कोणीतरी आहे, माझं कोणीतरी ऐकतंय, मला कोणाची तरी गरज आहे, मला कोणाचा तरी आधार पाहिजे. आणि तो आधार या पृथ्वी तलावरच्या कुठल्याही माणसाचा नको, व्यक्तीचा नको, आणि तो मला परमेश्वराचा पाहिजे. परमेश्वराला माना तुम्ही मनापासून. अंधश्रद्धा लोक करतात, परंतु ज्यानं केलं त्यालाच माहिती आहे की हा देव काय आहे आणि तो कशी आपल्याला त्याची ओढ लावतो, त्याच्या स्मरणाची ओढ लावतो. त्यामुळे करत राहावा. गुरुचरित्र पारायणासारखा तर दुसरा कुठलाच मार्ग नाही जो आपल्याला परमेश्वरापर्यंत पोहोचवतो. मी या पारायणाच्या माध्यमातूनच देवापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि देवापर्यंत माझी हाक गेली, देवाने ऐकली आणि मला स्वप्नात का होईना प्रत्यक्ष दर्शन देणं तर आपल्या कुणाच्याच भाग्यात नसेल. साधू मुनी, जे कोण मोठे मोठे जे संन्यासी आहेत त्यांच्या देखील भाग्यात नसतं, परंतु स्वप्नात येऊन दर्शन देणं हे काय साधी गोष्ट नाही. ते मला मिळालं आहे. आता यापेक्षा अजून काय मोठं आपण त्यांच्याकडे मागायचं. आपण त्यांच्या पायाचे धूळच्या कितपत तरी कमी असताना देखील आपली सेवा त्यांनी स्वीकारली, हेच आपलं भाग्य. म्हणजे त्यांची कृपा दृष्टी आपल्यावर आहे, हे मोठी गोष्ट आहे. आणि ती दृष्टी आपल्याला आपल्या सेवेतून, आपल्या भक्तीतून आणि त्या भक्तीच्या निरंतर मार्गातून मिळते. निरंतर पारायण, निरंतर सेवा करणं, दररोज नामस्मरण, फावल्या वेळेत, रिकाम्या वेळेत, डोक्यात या त्या गोष्टी न करता आपण नामस्मरण करत कामं केली. नामस्मरण करत दररोजच्या सेवा, नित्यसेवा केल्या, दररोज 14वा अध्याय वाचन केलं, दररोज दत्तगुरूचं नामस्मरण आपल्याकडून किमान 100-108 वेळेस तरी व्हायला पाहिजे. आणि या गोष्टी रोजच्या रोज पाळल्या तर नक्कीच एक दिवस आपला जन्मसार्थकी लागण्यास मदत होतो. आणि जन्मसार्थकी लागणं म्हणजे काय तर समाधानी जीवन जगणं. समाधानानं
कुठल्याही कितीही परिस्थिती खूप श्रीमंत झाली, खूप पैसा आला म्हणजेच आपल्याला देव प्रसन्न झाला असं नाही, परंतु आपल्याला समाधानाने जगण्याचं कौशल्य आपल्यात येणं, आपण आहे त्या गोष्टीत समाधानी राहणं, नाही त्या गोष्टीचा हव्यास नको, कुणाचाही व्यर्थ द्वेष नको, मत्सर नको, आपल्या जीवनात आपण समाधानी असणं, सेवेत असणं, या गोष्टी म्हणजे जीवन समाधानी असणं होय. आणि त्यामुळे त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आपण आपल्याला जमेल तशी भक्ती केली पाहिजे, जमेल तशी सेवा सुरुवात तरी केली पाहिजे. सुरुवात केली तर बरोबर आपल्या हाताला धरून परमेश्वर आपल्याला घेऊन जातो, पुढच्या मार्गाला लावतो. त्यामुळे आपण आपल्याला जमेल तसं सुरुवात करायला पाहिजे, स्वामींपासून करायला पाहिजे, किंवा मग आपल्याला ज्या देवाबद्दल आवडेल त्याबद्दल करायला आणि त्या देवांची सेवा करून सुरुवात करायला पाहिजे. कारण जो भक्तिमार्गात येतो तो भावसागर तरतो असं म्हटलं जातं. त्यामुळे अशाच प्रकारे तुम्ही ही सेवा करायला सुरुवात करा आणि आपल्या जीवनामध्ये आपलं जीवन सुकर करण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारे जर व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला हे अनुभव असेल सेवेचा, त्या सेवेतून मिळालेल्या अनुभवाचा, तर लाईक करा आणि तुम्हाला आलेला कुठलाही अनुभव शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्ही ही सेवा करा आणि इतरांनाही